अगर यही आपने आदेश लागू रखा हमेशा के लिए, तो फिर हम लोग उद्रेक करेंगे, या फिर कमिश्नर साहब को हम कम से कम 30-40 लोगों का तो भी आत्मदहन देखना पड़ेगा। कमिश्नर साहब ने ये जो आदेश निकाला है ये पूरा पूरा एक तरफा है। कमिश्नर साहब ने ये भी सोचना चाहिए था कि अगर पेट दिया है तो पेट को भूख तो लगेगी, हम भी इंसान हैं, हमें भी भूख लगती है। और कमिश्नर साहब ने ये भी देखना चाहिए कि आज भी समाज में ऐसी कोई व्यवस्था नहीं कि हम लोगों के लिए कोई नौकरी की या व्यवसाय की तरतूद अभी तक किसी ने की नहीं। हम काम भी करना चाहिए, हम नौकरी भी करना चाहिए, हम कोई बिजनेस भी करना चाहिए। तो आज भी समाज के लोग हमें दुकानें देते नहीं काम से व्यवसाय करने के लिए, और हम काम भी मांगने जाए तो लोग हमारे मुंह पे हंसते हैं कि आपको काम की क्या जरूरत है। तो कमिश्नर साहब ने आदेश दे दिया, और कमिश्नर साहब का आदेश गलत नहीं है। मैंने ये देखा है कि हमारे समुदाय के बहुत से लोग आतंक करते हैं कहीं जाते हैं तो, लेकिन मैं ये कहना चाहती हूँ कि इसी समाज में कोई बलात्कारी पुरुष भी रहता है, कोई खूनी पुरुष भी रहता है, तो आप सब पुरुषों के लिए तो आदेश नहीं लगाते ना कि आज के बाद कोई पुरुष सड़क पे दिखेगा नहीं। मैं कहती हूँ अगर कोई किन्नर पाया जाता है किसी वीडियो में या कहीं पे आतंक करता हुआ, तो आप उस पर कार्रवाई कीजिए, उसके लिए मेरा पूरा समर्थन है। पर एक की वजह से आप सबको प्रतिबंध मत कीजिए। अगर यही आपने आदेश लागू रखा हमेशा के लिए, तो फिर हम लोग उद्रेक करेंगे, या फिर कमिश्नर साहब को हम कम से कम 30-40 लोगों का तो भी आत्मदहन देखना पड़ेगा। जिस तरह से जो आदेश लागू हुआ है, आपसे चर्चा करे थे आयुक्त साहब ने? कोई चर्चा नहीं करते, हमें मंडल से आपके समाज से बुला के, तो इस विषय पे मुलाकात हुई थी क्या? हमें इंसान बोल के गना ही नहीं जाता आज तक किसी के नजर में, न व्यवस्था के न समाज के। अगर हम लोगों के बारे में कोई आदेश निकालना है तो उन्होंने हम लोग को जमा भी करना चाहिए था, हम लोगों से बात करनी चाहिए थी, इस पर कुछ विचार होना चाहिए था, लेकिन वो लोग जरूरी नहीं समझते। आदेश दे दिया, बस आप लोग घर में बैठो। अब 1 साल पहले ऐसे हुआ था, हम लोग 4 महीने 5 महीने घर में बैठे थे, और हम वही समाज है जिन्होंने लॉकडाउन में पूरा सहयोग दिया था समाज का और सरकार का भी। हमने बहुत सारा योगदान दिया था लॉकडाउन में भी समाज के लिए। तो आप एक तरफा फैसला मत कीजिए, इंसान बोल के सोचिए हमारे बारे में कभी भी। नहीं, आप औरंगाबाद शहर में कितना संख्या में लोग रहते आपके? 1500-2000 है। तो आपकी आगे की क्या भूमिका रहेगी? अगर इन्होंने यही का आदेश जारी रखा तो फिर हम लोग आंदोलन करेंगे, या फिर आत्मदाह भी करेंगे, हम आत्महत्या कर लेंगे, क्योंकि जी नहीं सकते हम लोग फिर ऐसे। भूखा कौन जी सकता है? नहीं, पेट भरने के लिए अगर आपको आंदोलन करना है, कोई प्रोग्राम रखना है, तो इस माध्यम से आयुक्तों को क्या अपील करेंगे? आप कैसा आंदोलन करेंगे? बोल के नहीं बताएंगे, हम बोल के नहीं बताएंगे। आपका नाम? आयुक्त साहब के दिमाग में आया, ऑर्डर निकाल दिया, हमारे दिमाग में आएंगे, हम रोड पे उतर आएंगे। आपका नाम? सँडी गुरु। सगळ्यात पहिले मी आदेशचा जाहीर निषेध करतो। हा हिटलर निर्णय आहे, हुकुमशाही निर्णय आहे। हातावर पोट असलेला हा पारलिंगी किन्नर समाज यांनी जगायचं कसं? देशामध्ये लोकशाही आहे का नाही? स्वातंत्र्य आहे का नाही? एकतर त्यांना रोजगार देत नाही, सरकारी नोकरीमध्ये सामील करून घेत नाही, आणि रोडावर मागतात, तेही त्यांचा अधिकारची निजगता आहे। त्यांनी जगायचं कसं? सगळ्यात पहिले आम्हाला या कमिशनर साहेबांनी सांगावं। अन्यथा मग औरंगाबाद असेल, महाराष्ट्र असेल, आंबेडकरवादी पॅंथर सेनेच्या वतीने मी जाहीर इशारा देतो, जो आंदोलन नामदेव ढसाळ साहेबांनी केलं होतं तसं आंदोलन आम्ही रस्त्यावर या लोकांना घेऊन, पारलिंगी समाजाला घेऊन आम्ही रस्त्यावर होतो। एक शब्दाचा उल्लेख केले, उपद्रव करणारे जे लोक आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येईल। आता भाऊनी पण सांगितलं, बहिणी पण सांगितलं का जे आहे आम्ही त्यांचा विरोध करतो, जे उपद्रव करतात अशा लोकांना आळा घालण्यासाठी हा आदेश देशामध्ये पोलीस प्रशासन आहे, जो माणूस गुन्हा करेल त्याच्यावर कारवाई करा। तुम्ही सर्वांना एक सोबत नाही करू शकत ना, सरसकट का करताय तुम्ही? डायरेक्ट एका समूहाला टार्गेट करताय, म्हणजे ही कुठेतरी त्यांच्याविषयी असलेला भेदभाव समजून येतोय आम्हाला। हे कुठेतरी याला आळा घातला पाहिजे, आणि हेही माणसं आहेत, यालाही माणसासारखं जगू द्या। या देशामध्ये लोकशाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी व्यक्ती म्हणून त्यांनाही स्वातंत्र्य दिलेलं आहे, त्यांनाही स्वातंत्र्यपणे जगू दिलं पाहिजे, त्यांनाही माणसासारखी वागणूक दिली पाहिजे। एकतर त्यांना रोजगार द्या, त्यांना काहीतरी आधी सुविधा करा, एखादा आयोग त्यांना नेमलं पाहिजे, त्यांना घर दिलं पाहिजे। आम्ही बघतोय त्यांना लवकर भाड्याने घर भेटत नाहीये। ज्या टायमाला या समूहाला घरातून जे स्वतःचा परिवार ज्या टायमाला त्याला बाहेर काढतो, मग ते जगताच कसे? हा एक बार प्रशासनाने यांचा विचार केला पाहिजे। पोलीस आयुक्तांसोबत तुम्ही चर्चा करणार का या विषयासोबत? आम्ही कालच पालकमंत्री मोदी साहेबांना भेटायला गेलो होतो, पण पोलीस प्रशासनाने आमची दिशाभूल केली की आम्ही तुमची भेट घालून देतो असं म्हणून, त्याने आमची भेट घालून दिली नाही। पण येणाऱ्या काळात
जर असंच जर हुकुमशाही जर या समोर जर चालली तर पॅंथरिस्टांना उत्तर देण्यात जाईल, हा मी जाहीर इशारा देतो. मी इथल्या कमिशनर साहेबाला सांगू इच्छितो, आर्टिकल 21 नुसार भारतीय राज्यघटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक तरतूद केली आहे. या देशातला प्रत्येक नागरिक, मग तो किन्नर सुद्धा असेल, तुम्ही कोणालाही बंदी घालू शकत नाही, कोणालाही तुम्ही कोणाचाही स्वतंत्र हिरावून घेऊ शकत नाही, असं आर्टिकल 21 मध्ये बाबासाहेबांनी राज्यघटनेत नमूद केलेलं आहे. आयुक्त साहेबांना अशी विनंती करतो भारतीय क्रांतीच्या वतीने, जर किन्नरांना जर अशी जर आदेश काढत असतील तर भारतीय क्रांती दल रस्त्यावरून आंदोलन करेल. आयुक्तांना हा मी म्हणजे आवाहन करतो की त्यांनी तात्काळ हा आदेश रद्द करावा, अन्यथा भारतीय क्रांती दल संपूर्ण राज्यभर, महाराष्ट्र राज्यभर यांच्या किन्नरांसाठी आंदोलन करेल. कारण आज जे परिस्थिती आहे किन्नर समाजाची, पोट भरण्यासाठी कुठतरी बाहेर नोकऱ्या त्यांना भेटत नाही आणि इतर ठिकाणी पण आज आपण पाहत आहेत प्रशासनामध्ये पण मोजकेच लोक नोकरीला आहे. पण आता याने पोट भरायचं कसं, मग आता यांच्यावर बंदी घातली. तसंच मी आयुक्त साहेबांना सांगू इच्छितो, सर्वांना अधिकार आहे पोट भरण्याचा, शिक्षण घेण्याचा, नोकरी करण्याचा. त्याच्यामध्ये किन्नरांना सुद्धा नोकरी आहे, परंतु किन्नर समाज हा शिकत नाही. शिकला की ऑटोमॅटिक त्यांना नोकऱ्या मिळतात. आता एक नवीन तुम्ही बघितलं असेल, एक तहसीलदार किन्नर झालेली आहे, एक आयुक्त किन्नर झालेली आहे. त्याच्यामुळे किन्नरांना सुद्धा शिक्षण घ्यावा. कोणी कोणाचं शिक्षण हिरावून घेऊ शकत नाही, कारण की असं बाबासाहेबांनी नमूद केलेलं आहे. त्याच्यामुळे कोणी कोणाचा रोजगार सुद्धा हिसकू शकत नाही. जर का आयुक्त साहेबांना असे जर आदेश काढले असतील तर आयुक्त साहेबांना विनंती करतो की असे आदेश रद्द करावे आणि किन्नरांना त्यांचं स्वातंत्र्य हिरावून घेऊ नये, असं मी त्यांना आवाहन करतो. सरकार गाईचा, कुत्र्यांचा, मांजरीचा विचार करतो, मात्र कुत्तेपंथाचा विचार करण्याच्याकडे कसं बघतो आपण? सरकारचा बघण्याचा दृष्टिकोन तो वेगळा असू शकतो, परंतु सामाजिक कार्यकर्त्याचा आणि या लोकशाहीमध्ये संविधानाच्या माध्यमातून कोणाचाच आपण रोजगार हिरावून घेऊ शकत नाही. आणि जे सरकारचं जे बघण्याचा दृष्टिकोन असं ते मनुवादाच्या नजरेतून बघण्याचा दृष्टिकोन असू शकतो, त्याचा मी जाहीर निषेध करतो. आणि भारतीय क्रांती दल किन्नरांच्या सदैव पाठीशी उभं राहील, असं मी आवाहन करतो. माझं नाव भाई शैलेंद्र मिसाळ, भारतीय क्रांती दल अध्यक्ष.